आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। 60 जागांवर आपल्याला काम करायचंय, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। तर आता 54 आहे तिथेही काम करायचंय, अजितदादांचा नेत्यांना सल्ला। काँग्रेसचे 4 आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर, उपमुख्यमंत्री अजितदादांकडून जाहीर। खोसकर, झिशान, सुलभा खोडके आपल्यासोबत, अजित पवारांचा दावा। मी शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन माफी मागतो, शिवरायांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान मोदींची जाहीर माफी। तर शिवराय आराध्य दैवत असल्याचाही उल्लेख। माफी मागून काही होणार नाही, जनताच मोदींचं सरकार कलम करणार, अंबादास दानवेंचा हल्लाबोल। तर जनता सरकारला सत्तेतून बाहेर काढणार, मोदींच्या माफीनंतर पटोलेंचा निशाणा। भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला शिवरायांनी कधीच माफी दिली नाही, महाराष्ट्र या चुकीलाही माफी देऊ शकणार नाही, मोदींच्या माफीनंतर जयंत पाटलांची टीका। ज्यांनी सावरकरांना शिव्या दिल्या त्यांनी माफी मागितली का, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल। विरोधकांना कधी पश्चाताप होत नसल्याचीही मोदींची टीका। पंतप्रधानांनी माफी मागतानाही राजकारण केलं, सावरकर आणि शिवरायांची तुलना करण्याचं कारण नव्हतं, पंतप्रधानांची माफी बिनशर्त नाही, पृथ्वीराज चव्हाणांचा मोदींवर निशाणा। मालवणमधील बांधकाम सल्लागार चेतन पाटीलला अटक, चेतन पाटीलला सिंधुदुर्ग पोलीस आज कोर्टात हजर करणार, चेतन पाटीलला काल कोल्हापूर पोलिसांकडून अटक। शिल्पकार जयदीप आपटेच्या कल्याणमधील घराबाहेर सुरक्षा वाढवली, शिल्पकार जयदीप आपटे अद्यापही फरार, तर पोलिसांकडून जयदीप आपटेचा शोध सुरू। संपूर्ण राजकोट किल्ल्याला बॅरिकेटिंग, प्रशासनाकडून खबरदारी, मुख्य दरवाजाशिवाय कुणी आत जाऊ नये म्हणून खबरदारी, पुतळा कोसळलेल्या ठिकाणी कुणी सहज पोहोचू नये यासाठी बॅरिकेटिंग। शिल्पकाराचं बोट छाटणाऱ्या रोख पारितोषिक देऊ, बदलापुरातील सकल मराठा समाज आक्रमक, बदलापुरातील सकल मराठा समाजाकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फाशीची शिक्षा देण्याचीही मागणी। बदलापूर घटनेतील निलंबित शिक्षणाधिकाऱ्यांना दिलासा नाही, शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी निलंबनाच्या निर्णयाला दिलं होतं आव्हान, तर सरकारच्या उत्तरानंतर मागणीबाबत विचार करू, न्यायालयाचं स्पष्टीकरण। मनोज जरांगे आज मालवणला जाणार, 1 सप्टेंबरला पुतळा कोसळलेल्या ठिकाणची पाहणी करणार, मनोज जरांगेंची माहिती। राज्यात तिसरी आघाडी होण्याची शक्यता, संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा पुण्यात बैठक होणार, सूत्रांची माहिती। तर संभाजीराजे छत्रपती बच्चू कडू यांच्याकडून जरांगेंना युतीचा प्रस्ताव दिला जाण्याची चर्चा। शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंतांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, सार्वजनिक पाणी पुरवठ्याचा प्रश्न विचारताच सावंतांनी शेतकऱ्याचीच अवकात काढली। शेतकऱ्यांची अवकात काढणं म्हणजे स्वतःची अवकात दाखवण्यासारखं, तानाजी सावंतांना मुख्यमंत्री अवकात दाखवणार आहेत का, तानाजी सावंतांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची टीका। तानाजी सावंतांना मुख्यमंत्र्यांनी समज दिली, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती। तर कोणीही शेतकऱ्यांची लायकी काढू नये, तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर मुनगंटीवारांचा सावंतांना सल्ला। शेतकऱ्यांसोबत मस्तीची भाषा करणं हे आम्ही खपवून घेणार नाही, शेतकऱ्यांना अर्वाच्य भाषेत बोलणाऱ्या पुढाऱ्याला धडा शिकवणार, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचा तानाजी सावंतांना इशारा। शेतकऱ्यांची अवकात काढू नका, अन्यथा तुमची अवकात दाखवणार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दामू इंगोलेंचा तानाजी सावंतांना इशारा। तर सुपारी घेऊन सरकार बनवण्याचं काम तुमचं, इंगोले यांची टीका। शरद पवारांनी केंद्र सरकारची Z+ सुरक्षा नाकारली, आपल्याला वेगळ्या सुरक्षेची गरज नसल्याचं पवारांकडून स्पष्ट। तर खासगी वाहनासह गाडीत 2 सुरक्षा रक्षक ठेवण्यास पवारांचा नकार। माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या मतदारसंघात आज उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा, नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघापैकी फक्त काटोलमध्येच जनसन्मान यात्रा, काटोलमधून पवार गटाचे अनिल देशमुख आमदार। नागपुरात आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम, रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार। हसन मुश्रीफ यांनी घेतली माजी खासदार संजय मंडलिकांची भेट, समर्जित घाटगे शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार असल्यानं कागल विधानसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग। रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तारांची संभाजीनगर विमानतळावर भेट, अनेक दिवसांपासून सत्तार आणि दानवेंमध्ये वाद, दानवे सत्तारांच्या भेटीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या। महाविकास आघाडीची उद्या होणाऱ्या जोडेमारो आंदोलनाला मुंबई पोलिसांची अद्यापही परवानगी नाही, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेसंदर्भात उद्या महाविकास आघाडीकडून जोडेमारो आंदोलन। नवी मुंबईत सीएम शिंदे आणि गणेश नाईक आमने सामने येण्याची शक्यता, नगरविकास विभागानं 14 गावांबाबत घेतलेल्या निर्णयावरून नाईक आक्रमक, 14 गावांबाबतची माझी भूमिका तुमच्या मुख्यमंत्र्यांना कळवा, अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत नाईकांचं वक्तव्य, सूत्रांची माहिती।
काँग्रेसचे देगलूरचे माजी आमदार जितेश अंतापूरकर यांचा भाजपात प्रवेश। मुंबईत फडणवीस, बावनकुळे, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत अंतापूरकरांचा पक्षप्रवेश संपन्न। जायकवाडी धरणाची पाणी पातळी 81.25%वर। उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाकरता 200 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाचे 4 दरवाजे बंद केले। कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कमी झाल्याने धरणाचे 6 पैकी 4 दरवाजे बंद। हार्बर मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत। वाशीजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतूक विस्कळीत। हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे रखडल्या। वाशी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने प्रवाशांचे हाल। परिणामी कुर्ला रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तोबा गर्दी। ट्रेन नसल्याने प्रवासी ट्रॅकवरून चालत निघाले। कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाईच्या चरणी 71 तोळ्याचा सोन्याचा सिंह अर्पण। अकोल्यामधील भक्ताकडून देवस्थान समितीकडे अंदाजे 50 लाख किंमत असलेला सोन्याचा सिंह सुपूर्द। नाशिकमध्ये यंदाच्या गणेशोत्सवात लेझर शोवर बंदी। पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाकडून मान्य। भंडाऱ्यात विविध मागण्यांसाठी नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना बेमुदत संपावर। संपात भंडारा, तुमसरसह अन्य नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांचा समावेश। वयोवृद्ध कलावंतांकडून मानधन मंजूर करण्याच्या मागणीसाठी परभणीच्या जिल्हा कार्यालयावर ठिय्या आंदोलन। जिल्ह्यातील हजारो वयोवृद्ध कलावंतांचे मानधन समाज कल्याण विभागात मंजुरीसाठी प्रलंबित। ग्रामसभा घेण्यावरून बीडच्या लिंबा गणेश ग्रामपंचायतीत 2 गट आमने सामने। तब्बल 1 तास दोन्ही गटातील कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाचावाची। गावात तणावाचं वातावरण। संभाजीनगरमध्ये 50,000ची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस निरीक्षकावर कारवाई। पोलीस निरीक्षक राजेश यादव यांच्यासह चालकावर गुन्हा दाखल। चंद्रपुरात इलेक्ट्रॉनिक वजन काट्याला चिप लावून भंगाराची हेराफेरी। सरकारच्या दुर्गापूर कोळसा खाणीतील प्रकार। 4 जणांवर गुन्हा दाखल। बुलढाण्यात आयोजित रोजगार मेळाव्यातून शेकडो युवक युवतींना रोजगार। रोजगार मेळाव्याला 70 कंपन्यांचा सहभाग। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र। पुढील 5 दिवस राज्यात पावसाचा इशारा। तर विदर्भ, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस पावसाचा इशारा। राज्यात ऑगस्टमध्ये डेंग्यूचे 3170 रुग्ण। त्यापैकी 12 जणांचा मृत्यू। सर्वाधिक मृत्यू रायगड आणि नाशिकमध्ये। मध्य रेल्वेवर रविवारी ब्लॉक। विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार। मध्य रेल्वेवर वातानुकूलित लोकल नसल्याने गोंधळ। चिंचपोकळीच्या चिंतामणीचं आगमन सोहळ्यानिमित्त वाहतुकीत बदल। शनिवारी दुपारपासून लालबाग, परळ भागातील वाहतुकीत बदल। पर्यायी मार्गांचा वापर करा, वाहतूक पोलिसांचं आवाहन। मुंबईतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। वर्षभरात विनयभंगाच्या 2000हून अधिक घटनांची नोंद। पीओपी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना नकोच। बंदीचे काटेकोर पालन करण्याबाबत मंडळांना माहिती देण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश। अंधेरी जोगेश्वरी परिसरात सोमवारी 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद। वेरावली जलाशय येथे 900 मिलीमीटर व्यासाच्या वाहिनीवरील झडपा बदलण्याच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद। मुंबईतील बत्राचाईच्या जागेवर 4 इमारती होणार। म्हाडाकडून 2398 घरांच्या बांधकामासाठी 1350 कोटींची निविदा प्रसिद्ध। लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या 4 महिन्यात पुणे, पिंपरी चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात 3 लाख मतदारांची भर। जिल्ह्यात 86,47,000 मतदार। अंतिम यादी प्रसिद्ध। पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक मागील वर्षाप्रमाणे यंदाही 4 वाजता सुरू होणार। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा निर्णय। यंदाच्या गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषण कमी करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश। ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी ध्वनिक्षेपक ढोलताशा पथकांवर मर्यादा।